हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा मोरया या शब्दाचा अर्थ इथे बघणार आहोत। आपण कोणतीही पूजा करताना पूजाच्या वेळी नेहमी गणपती बाप्पा मोरया, गणेशाची पूजेने अगोदर आपण सुरुवात करतो, गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो। मग गणपती बाप्पा मोरया हा जो आपण जयघोष करतो त्याचा अर्थ काय? तर आपण गणपती बाप्पा मोरया असं का म्हणतो? बघा, गणेश पूजेच्या वेळी गणेश भक्तांनी सुरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला। पण या मंत्राचे महत्त्व काय, त्याचा अर्थ काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। सुरुवातीला बघूया गणपती। आता गणपती, गणेशाला गणपती म्हणूनही ओळखले जाते, म्हणजे गणपती बाप्पाला आपण गणेश देवाला गणपती बाप्पा असे म्हणतो। गणपती हा शब्द दोन शब्दांचा संयोग आहे। गणपती शब्दाचा अर्थ काय आहे तो इथे बघतोय की गणपती हा जो शब्द आहे तो दोन शब्दांचा समूह आहे। पहिला गण, गण याचा अर्थ आहे समूह किंवा भगवान शिवाचे सेवक, भगवान शंकराचे जे सेवक आहेत त्याला गण असे म्हणतात। आणि पती, पती म्हणजे शासक किंवा नेता, म्हणून गणपतीचा अर्थ अनेकांचा अधिपती किंवा शिवांच्या गणांचा नेता असा होतो, म्हणून आपण गणपती असे म्हणतो। त्यानंतर बाप्पा, बाप्पा म्हणजे कोण? बाप्पा म्हणजे बाप किंवा स्वामी। त्यानंतर मोरया, आता मोरयाबद्दल एक कथा कशी आहे बघा की 14व्या शतकामध्ये मोरया गोसावी नावाचा एक महान गणेश भक्त होता। तो मूळचा कर्नाटकातील शालिग्राम गावचा होता। तिथे त्याच्या भक्तीकडे वेडेपणा म्हणून पाहिले जात असे। नंतर ते प्रवास करून पुण्याजवळील चिंचवड येथे स्थायिक झाले आणि कठोर तपश्चर्या करून परमेश्वराची प्रार्थना केली। मोरयाने श्री चिंतामणी येथे सिद्धी म्हणजे विशेष शक्ती आणि आशीर्वाद प्राप्त केले आणि त्यांच्या मुलाने या घटनेच्या स्मरणार्थ मंदिर बांधले। आणि पुढे बघा की असे म्हटले जाते की मोरयाने अहमदाबादमधील सिद्धिविनायक आणि मोरेगाव म्हणजे मोरेश्वर येथेही तपश्चर्या केली आणि तेथे त्यांनी मंदिरही बांधले। तुकाराम महाराज आणि इतरांनी मोरया गोसावी हे गणेशात विलीन झालेले असल्याचे समर्थन केले आहे। अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात त्याचेच श्रेय आहे। असे म्हणतात की मोरयाच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या गणेशाने त्याच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला वरदान दिले की मोरयाने कोणतीही भौतिक संपत्ती नाकारली आणि त्याचे नाव कायमस्वरूपी स्वामीशी जोडले जावे असे सांगितले। हे देव आणि त्याचा भक्त यांच्यातील अविभाज्य बंधनाला सूचित करते असे म्हणता येईल। म्हणून भगवान गणेशाने घोषित केले की प्रत्येक वेळी त्याच्या नावाचा जप केला जातो तेव्हा त्याचे पालन केले पाहिजे। आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया म्हणजे गणेश कशाचे प्रतिनिधित्व करतात याबद्दल वाचा। तथापि दुसऱ्या आख्यायिकेनुसार मोरया हा मोरे आणि या दोन शब्दांचा संयोग आहे। मोरया हा मोरे आणि या दोन शब्दांचा संयोग असल्याचे म्हटले। कोल्हापुरी बोलीभाषेत मोर आणि याचा एकत्रित अर्थ कृपया पुढे या आणि आशीर्वाद द्या असा होतो। ठीक आहे, तर आपण गणपती बाप्पा मोरया हा जो जयघोष करतो त्या शब्दांचा अर्थ इथे बघितलेला आहे, गणपती बाप्पा मोरया। ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।